तर बघा खेळाडू कक्षात फक्त आणि फक्त 9 खेळाडू बसतील. कोणताही प्रेक्षक प्रतिनिधी आढळला तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. सलामीची जोडी मैदानामध्ये गणेश आणि शुभम. तर बघा 20 मिनिटं असतील. पंच आपण टायमिंग लावायचं आहे. 20 मिनिटाच्या वरती एकही मिनिट एक्स्ट्रा झाला तर लगेच पॅनलाइज इथे मात्र करण्यात येईल संघाला. पंच आपण देखील ताकीद द्यायचे. 3:42 झालेत. 4:02 पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे. पहिले षटक विनय. गेम ऑन. स्ट्रायकिंग एंडला गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम. तर गेम ऑन. पहिला चेंडू मिड ऑफला फटका सजवला जातोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. कल्पेश चेंडूवरती येतील तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 3 धावा. 3 सर्केल. 3 या आकड्यावरती वैयक्तिक व सांघिक आकडून ओपन केलं जाईल. पहिले षटक हाताळतोय विनय. स्ट्रायकिंग एंडला गणेश होती. 3 धावा काढल्या पहिल्या चेंडूवरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला शुभम. न्यू स्टार क्रीडा मंडळ मानकिली गाव आयोजित स्वर्गीय अजितदादा स्मृती चषक 2021 चे देदीप्यमान असं पर्व आपल्याला पाहायला मिळते. डावखुरे हाताचा फलंदाज शुभम स्ट्रायकिंग एंडला पहिल्या चेंडूचा सामना करेल. इथे माझा दिशा खराब पाहायला मिळेल. पंच आम्हाला सांगतील चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एकदा धावफलकावरती ऍड केले जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. याची नोंद घ्यायची. 20 मिनिटात 4 षटक कंप्लीट करणं अनिवार्य असेल. पुढचा चेंडू लो फुलटा चेंडू, खोलडप्पा चेंडू. इथे माझा मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. मात्र कलेक्शन करता आलं नाही गोलंदाजला. तोपर्यंत ही एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धाब्याने नक्कीच संघ पुढे सरकते. 5 या आकड्यावरती 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी धावसंख्येवरती लोकण्याचं काम इथे मात्र करावं लागेल समर्थ शिरगाव टीमला आणि जास्तीत जास्त धावा खोडून काढण्याचं काम करावं लागेल जय शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा टीमला. सुरुवात इथे मात्र थोडीशी संत आणि सावध पाहायला मिळते शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा टीमची. 5 आकड्यावरती धावफलक जाऊन स्थिरावलंय. पहिलं षटक विनय हाताळतोय. पुढचा चेंडू इथे मात्र स्टेप आउट करून हा फटका सजवायचा होता. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होतोय आणि सरळ जाऊन विसरतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथून मात्र विनयच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं स्वर्गीय अजितदादा स्मृती चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत असेल. इथे माझा फर्निचर बिघडवलं जाते. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा लागेल शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा टीमला. गणेश बॅक टू दी पवेलियन. तसला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. टीम मीटिंग घेऊ नका. 1 डाऊन साठी नेट नंबर 3 साठी फलंदाज आलेत ऋषिकेश. शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा प्रथम फलंदाजी करते. पहिल्या विकेटचं पतन झाले 5 या आकड्यावरती. षटक नक्कीच चांगलं पाहायला मिळते. विनयच्या माध्यमातून 3 धावा आल्या. त्यानंतर स्वयी चेंडू, त्यानंतर एक धाव निर्धाव चेंडू आणि या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. नेट नंबर 3 साठी ऋषिकेश. 1 डाऊन साठी सातत्याने जे ट्रम्प कार्ड वापरलं जातं तेच इथे वापरण्याचं काम केलं जाते बिनारपाडा टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी सुरेख पाहायला मिळते.
समर्थ शिरगाव टीमची. पुढचा चेंडू आता अलॉंग दी कार्पेट हा फटका सजवला जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम ओव्हर नक्कीच पाहायला मिळते. पहिले षटक पॉवरप्लेचं षटक कशा प्रकारचं असावं याचं नक्कीच एक उत्तम उदाहरण पेश केलं जाते. गोलंदाज विनयच्या माध्यमातून धाफलकावरती धावा लागल्यात त्या 6 धावा. पुढचा चेंडू इथे माता पंचांकडे अपील केलं गेलं होतं. माता पंचांनी अपील फेटाळून लावलंय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव असेल. पंच नक्कीच फिरोज खान सर आम्हाला सांगतायत लेग बाईज आहे. तोपर्यंत ही एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 7 धावा. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज भूषण. चला फास्ट खेळा. समर्थ शिरगाव टीम 20 मिनिटं आहेत 4 षटकांसाठी. पुढचा चेंडू इथे माझा फर्निचर बिघडवला जातं. यश त्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एका विकेटचं पटकन. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 साठी गुरुनाथ. फलंदाज शुभम. सलामीची जोडी इथून माझा तंबूच्या आश्रयाला परतली. आता माझा इनेट नंबर 3 आणि 4 चा फलंदाज ऋषिकेश आणि गुरुनाथला इथे माझा खेळ सावरावा लागेल. धावफलकावरती धावा झाल्या त्या 7 धावा. 7 या आकड्याचा विचार केला तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी नंबर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो धावफलकावरती. पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू सांगायला पाहायला मिळते. धावफलक स्थिरावले 7 या आकड्यावरती. या आकड्यावरती नक्कीच धावफलक जाऊन स्थिरावलंय विसावलंय. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतील. चेंडू स्वैर आहे अवंतर आहे. अवंत स्वरूपात एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक जाईल ते 8 या आकड्यावरती. यापुढील होणारी लढत असेल जय बजरंगी मानकिली विपक्ष हनुमान कानोर. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेल इथे मात्र लेग बिफोर द विकेट ग्राह्य धरलं जाईल. आणखीन एका विकेटचं पतन होईल. आणखीन एक धक्का लागेल शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनापाडा टीमला. पुढील होणार असेल जय बजरंगी विपक्ष जय हनुमान कानूर. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल या आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये एक बिग फाईट मॅच नक्की तिथून आपल्या भेटीला येईल. जय बजरंगी मानकुली विपक्ष जय हनुमान कानूर. नवीन फलंदाज इनेट नंबर 5 साठी मैदानामध्ये नितेश. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज भूषणच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त एक धाव अतिरिक्त स्वरूपात खर्च केले. वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस इथे मात्र होता शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनापाडा टीमचा. मात्र धावा कमी पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा द्यायची होती. कव्हर्समध्ये चेंडूला खेळून काढायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. फुटवर्कचा वापर इथे मात्र अजिबात पाहायला मिळत नाही. पदलालित्य वापरणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. त्याचाच वापर इथे फलंदाज नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आहे. धावफलकावरती धावा स्थगित 8 या आकड्यावरती. बँडेजची पूर्तता केली जाते. बँडेजची मागणी केली जाते. फर्स्ट एड किट पुरवायचे मैदानामध्ये. पण जर सामना सुरू करायचा आहे फर्स्ट एड किट आणलेलं गेलेत. प्रतिम गोलंदाजी या मध्ये गोलंदाज भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू कोलटप्पा चेंडू मेडॉफला चेंडू सजवला गेलाय. डायरेक्ट हिट इथे देण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव चोरली जाईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 या आकड्यावरती जाऊन धावफलक स्थिरावलाय. चला फास्ट खेळा पंच. आपण देखील ताकीद द्यायचे बघा. 3:54 झाले आहेत. जे आणखीन 10 मिनिटं असतील. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील पंच. पंच एक बॉल बाकी आहे. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू डॉट. एक चेंडू स्वैर आहे. त्यानंतर विकेट डॉट आणि मग सिंगल. एक चेंडू स्वैर आहे. तर एक चेंडू शिल्लक आहे पंच. पहिला चेंडू विकेट. दुसरा चेंडू डॉट. त्यानंतर एक स्वैर चेंडू आला. त्यानंतर लेग बिफोर विकेट. त्यानंतर डॉट आणि या चेंडूवरती सिंगल. चला फास्ट खेळा.
तर चला पंच लगेच सामना सुरू करा. एक चेंडू बॅलन्स आहे. बघा या षटकाचं विश्लेषण पुन्हा एकदा करतो. पहिल्या चेंडूवरती बाद, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर स्वयी चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज बाद झाला, त्यानंतर स्वयी चेंडू आणि पाचव्या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. फलकावरती धावा झाल्या त्या 9 धावा. तर चला सामना लगेच सुरू करायचा आहे पंच. धाफलक्यावरती धावा झाल्या त्या 9 धावा. चला सामना सुरू करायचा आहे पंच. इथे माझा शेवटचा चेंडू देखील डॉट आलाय. धाफलकावरती धावा झाल्या त्या 9 धावा. तर चला सामना लगेच सुरू करायचा आहे. 9 धावा धाफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेश. पंच सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत स्वरूपात एकदा धाफलकावरती ऍड केली जाईल. धाफलकावरती धावा लागतील त्या 10 धावा. 10 धावा धाफलकावरती. पुढचा चेंडू बॅक टू द बॉल. हा फटका सजवला जातोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका. मिस टाइम आहे. झेलची संधी असेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सोप्पा झेल इथे कॅरी करायचा होता. तर या धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धाव पुढे सरकेल 13 या आकड्यावरती. त्याच दरम्यान सन्माननीय ज्ञानेश्वर जुळे साहेबांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलंय 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे माझा आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढत होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक स्थिरावले 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन स्कोरबोर्ड. ओव्हर नंबर 3 इन अ प्रोग्रेस. काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधील. पुढचा चेंडू ते मात्र पंचांकडे अपील केलं गेलं होतं. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय. पंच सांगतील लेग बाईटच्या स्वरूपात ही 1 धाव असेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल 14 या आकड्यावरती.
पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. सर्वात सेफ फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. वाईड ईस्ट लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. आलाय हा दमदार षटकार फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून. नितेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकाराने धावफलक पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. चला शेवटची 2 मिनिटं आहेत. तर बघा 4 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. शेवटची 2 मिनिटं असतील या षटकासाठी. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती संतोष. पहिला चेंडू इथे मात्र स्वैर पाहायला मिळते. पंच आम्हाला सांगतील चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 21 धावा धावफलकावरती. तर यापुढील होणारी लढत असेल जयबजरंग क्रिकेट संघ मानकुली विपक्ष जय हनुमान कानोर. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेल या पण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू स्लो गतीचा चेंडू, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 लेग बाईटच्या स्वरूपात या 2 धावा असतील. पंच आम्हाला सांगतील दोन्ही धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 23. 23 रन ऑन स्कोरबोर्ड. शेवटचं षटक डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर. इथे मात्र हा फटका इथे सजवला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र ड्रॉप होईल तोपर्यंत त्या धावा मिळतील त्या 2 धावा. आणि तिसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल 26 या आकड्यावरती. तर चला जयबजरंगी मानकुली टीमचा कर्णधार या पण नाणेफेकीसाठी जय हनुमान कानोर टीमचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालाय. शेवटचं षटक आहे. या षटकांमध्ये पाहायचंय किती धावा कुठून काढल्या जातील. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाज संतोषच्या माध्यमातून धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 26 धावा. पुढचा चेंडू अलॉंग दी कापेट हा फटका सजवला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील वाईडिश लॉंग ऑन वरून तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल 28 या आकड्यावरती. 28 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू इथे माझा एज लागली. फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन. धावफलकावरती धावा लागल्या त्या 28 धावा. अक्षय नवीन फलंदाज. टेनिस cricket.inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचा प्रेक्षेपण करत असताना, क्षणचित्र टिपत असताना ऑफिशियल ऑपरेटर प्रथमेश च्या समवेत ओमकार सावंत असतील. ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेश धुळे असतील. शेवटच्या चेंडूवरती आज चौकार आलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष असेल विजयासाठी समर्थ शिरगाव टीमला. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. जय हनुमान कानोर विपक्ष जयबजरंग क्रिकेट संघ मानकुली. तर मी सन्माननीय अंकुश भालेराव साहेबांना विनंती करेल आपले शुभ हस्ते
नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 33 लक्ष 33 या आकड्याचा पाठलाग करायचा आहे, लक्षाचा पाठलाग करायचा आहे. जेव्हा सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल या आपण ऐकूया. या 33 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. मुरबाड गावचा एक गोड आवाज दीपवीर बिराडे यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये. Hello, check. Yes, thank you, Omkar. 33 is the target in second session for team Samarth Shirgav. 33 धावेचं लक्ष त्यांना गाठायचं. 4 ओव्हरची मॅच 8.25 धावेच्या धावगतीनं या धावा त्यांना चेस करायच्या. दुसऱ्या सत्रामध्ये बॉलिंग चांगली राहिली पहिल्या इनिंगमध्ये. फलंदाजांना जास्त मुभा दिली नाही मोठी स्ट्रोक्स खेळण्याची आणि सध्याच्या घडीला माफक धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये द्वितीय सत्रामध्ये इन अक्षरांमध्ये पाहू शकाल तुम्ही टीम समर्थ शिरगाव या संघाला. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. त्वरित बॅटिंग करणारी समर्थ शिरगाव टीम. अधिकचा वेळ आपण घेऊ नका कारण अजूनही 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या त्याची नोंद घ्या आपण. स्पर्धा एन्जॉय करत आहात. न्यू स्टार क्रीडा मंडळ मानगिवली आयोजित अजितदादा स्मृती चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस. द्वितीय फेरीची ही पहिली मॅच. जिथे 33 धावेचं लक्ष आता गाठायचं विजया करता दुसऱ्या सत्रामध्ये खेळाच्या निर्धारित 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना टीम समर्थ शिरगावला. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा त्वरित. टेनिस क्रिकेट लाईव्ह.in माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन स्पर्धेचा आनंद यूट्यूब या सोशल ॲपच्या माध्यमातून घेत आहेत घरबसल्या जे आमच्यासोबत जॉईन झालेत त्या प्रेक्षक वर्गाचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. याच दे यासी डोला हा क्रिकेटचा देखणा सोहळा उपभोगण्यासाठी तमाम आमच्या लाडक्या मान्यवरांचं त्याचबरोबर गर्दी क्रिकेट प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. येशू आणि विनय ही सलामीची जोडी मैदानाकडे दाखल झाली आहे. ओपनिंग पेअर ज्यांच्यासमोर टार्गेट या मॅच मध्ये ठेवले 33 रनचं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करण्याकरता येतात गुरुनाथ. छोटं लक्ष त्यांना रोखायचं. डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग या मॅच मध्ये करावी लागेल तरच फाईट करू शकते. फील्डिंग करणारी टीम शिवप्रेमी विनारपाडा. लेट्स प्ले गेम इज ऑन. ओरदी विकेटनं पहिलाच बॉल फुलर लेंथ लेग स्टिक सोडून चाललाय. अंपायर फिरोज खानचं सिग्नल. इट इज अ वाईड बॉल. लो स्कोरिंग मॅच मध्ये एक्स्ट्रा रन त्याचबरोबर डॉट बॉल पर्सेंटेज विकेट टेकिंग बॉल आणि त्याचबरोबर हाफ चान्स देखील तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागेल. एक्स्ट्रा रन वरती तुम्हाला निर्बंध लावावा लागेल कारण ऑलरेडी कमी टोटल तुमच्याकडे आहे. कमी धावा तुम्हाला रोखायच्यात. एक्स्ट्रा रन खातं खुलं झालंय मॅच मध्ये समर्थ शिरगाव टीमचं. बाकफुट येऊन हलक्या हातानं फक्त दिशा दिली. हे कलात्मक क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट येशू यांच्या माध्यमातून माहिती आहे. कॅल्क्युलेटरनुसार जरी आपण प्रति ओव्हरमध्ये 8 ते 9 धावेची सरासरी जरी एकत्र गेली तरी देखील हे लक्ष इझिली आपण गाठू शकतो आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा सन्मान इथे देत असताना गुडलेंच्या बॉलला 1 रन टीमच्या डोळ्यामध्ये रन झालेले आहेत 2. स्ट्रायकिंग मध्ये बॅट्समन बॅटिंग करता विनय. ओव्हर दी विकेट बॅकफुट येऊन बॅकफुट पंच करत असताना लॉंग ऑफच्या वरून फिल्डर येतात डीप मध्ये. मिड ऑफला क्लिअर केलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. यस्ट्यांचा वेध इथे घेता आला नाही आणि अखेर बॉबिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला तो म्हणजे नॉन स्ट्रायकिंग मध्ये बॅट्समन येशू. 2 रन्स इझिली ॲड होतील बॅटिंग करत असताना. 33 धावेचं लक्ष गाठत असताना टीम समर्थ शिरगावच्या खात्यामध्ये स्कोरबोर्ड वरती टोटल पोहोचली आहे या 2 धावेनं 4 या आकड्यावरती.
फुल लेंथ होतो ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली गेली आणि त्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाज बाद विनय बॅक टू द पवेलियन 4 या धावसंख्येवरती बॅटिंग करणाऱ्या समर्थ शिरगाव टीमला पोहोचला हा पहिला धक्का आवश्यकता होती या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती आणि तो ब्रेक थ्रू इथे प्रोव्हाइड करून देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलर गुरुनाथ विकेट किपरनं चांगलं कार्य केलं बॅकअप देत असताना पहिल्याच मध्ये हा झेल इथे टिपला गेला आणि सध्याच्या घडीला विनय इथे बाद होत आहेत हा पहिला धक्का पोहोचला 4 या धावसंख्येवरती समर्थ शिरगाव संघ 33 रनचा पाठलाग करतो आणि त्यांच्या विरुद्ध द्वितीय सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना संघ शिवप्रेमी भिनारपाडा पहिलं सुयश त्यांच्याकरता न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट एंटार इन टू द ग्राउंड ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झालेत बॅटिंग करता बॅट्समन संतोष कमबॅक करत असताना ओव्हरमध्ये गुरुनाथ ओरदी विकेटनं शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन पुलचा अप्रतिम फटका मिडविकेटला फिल्डरला थोडी संधी नाहीये पॉवर प्लेचा सुयोग्य वापरणारे मिडविकेट सीमारेषेची सफर करत असताना चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार पहिल्याच बॉलवरती संतोष यांची संतोषमय सुरुवात बॅटिंग करत असताना समर्थ शिरगाव टीम करता हा चौकार त्यानं ठोकला गुरुनाथच्या विरुद्ध 4 धावेनं संघ पुढे सरकला तो म्हणजे समर्थ शिरगाव आणि टीमची टोटल चौकारानंतर पोहोचले ते आतापर्यंत 8 या आकड्यावरती 8 रन ऑन द बोर्ड या बलीला लेग स्टिक सोडून चालला फुलर लेंथ होता अंपायर सिग्नल इट इज वाईड यस पंचांचा एक्स्ट्रा रनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला एक्स्ट्रा रन बहाल करत असताना सद्यस्थितीला ही दुसरी ओव्हरमधील बॉलर गुरुनाथ एक्स्ट्रा रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचला सद्यस्थितीला 9 रन आहेत स्कोरबोर्ड वरती ऑन साइडला बिगिट काढण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत केली आहे बॉलनं मोमेंटम केलं आणि त्यानंतर सरळ निघून जात असताना हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची इथे सांगता कमबॅक करत असताना एक्स्ट्रा रन नंतर बॉलर गुरुनाथ चांगलं रंगेल हे बॅटल या बलीला देखील सुंदर बॉल विकेट किपरला चकवलं होतं पण त्यानंतर थर्डमॅनचा फिल्डर बॅकअप देतो अंपायर सिग्नल विथ द हेल्प ऑफ द दॅट बॉल निर्धाव चेंडूच्या समाप्तीसोबतच पहिल्या षटकाचा खेळ देखील अखेर इथे समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती 33 रनचं टार्गेट समोर असताना आतापर्यंत संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे समर्थ शिरगाव एका विकेटच्या नुकसानामध्ये 9 या धावसंख्येवरती 18 बॉलात शिल्लक येत अर्थातच 3 षटकं बालन्स आहेत इनिंगची आणि 3 षटकांमध्ये अजून 8 धावेच्या सरासरीनं 24 धावेची आवश्यकता 33 धावेचं टार्गेट डोळ्यासमोर असताना 9 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये म्हणजे सुरुवात इथे धमाकेदार झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळाला या इनिंगमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम समर्थ शिरगावला न्यू बॉलर कम्स इन टू द सेकंड ओव्हर दुसरं षटक टाकण्यासाठी त्यात प्रमोद हाबे इनकडून ओव्हरती विकेटना बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एरियावरती आहेत बॅट्समन येशू पहिलाच बॉल फुल टॉस होता ऑन साइडला वलवला फ्लिक ऑफ द रिस्ट मनकाच्या साह्याने डीपमधून फिल्डर पोहोचला मिडविकेटच्या दरम्यान बॉलला कव्हर करून जोपर्यंत थ्रो करेल 2 रन या बॉलवरती इझिली कंप्लीट करत असताना बॅट्समन येशू 2 धाव्यानं टीमची टोटल पुढे सरकती आहे इन डबल डिजिट डबल फिगर 11 रन ऑन द बोर्ड 11 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 17 बॉल आता शिल्लक आहेत दुसऱ्या सत्राचे आणि 17 बॉलमध्ये इक्वेशन बॅलन्स राहिलंय ते म्हणजेच 22 धावेचं ऑन साइडला लॉफ्ट केला ऑन द राईट सुपर शॉट पिकअप स्ट्रोक क्रॅकिंग स्ट्रोक आणि बॉल सरी निघून चाललाय व्हॉट इज लॉंग ऑन सीमारेषा पार येशू यांच्या बॅट मधून येतोय हा यशोमय षटकार आवश्यकता होती मोठ्या स्ट्रोकची आणि सध्याच्या घडीला तो मोठा स्ट्रोक इथे लगावत असताना प्रमोदच्या विरुद्ध बॅट्समन येशू 6 धावेनं टीमची टोटल पुढे सरकली आहे रन झालेले आहेत 17 फुल टॉस होता ऑन साइडला गॅप मध्ये ढकलला फिल्डर आहे डीप मध्ये काव कॉर्नरला चांगली फिल्डिंग स्ट्रायकिंग एरियावरती ॲक्युरेट थ्रो फिल्डर देखील बॅकअप देत असताना तोपर्यंत आणखीन 1 रन ॲड होईल बॅटिंग करत असताना टीम समर्थ शिरगाव संघाच्या खात्यामध्ये टीमचा धावफलक पुढे जाऊन पोहोचला
या सिंगल नंतर स्कोरवर 32 रन झालेले आहेत आतापर्यंत 18. स्टील 15 मोर रिक्वायर्ड. अजूनही 15 धाब्याची आवश्यकता. बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेतला. सडनली चेंडू राईज होतोय, टॉसडअप होतं आणि त्यानंतर सरळ टेक ऑफ घेत असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा देखील येतोय डॉट बॉल. वेग प्रचंड आहे प्रमोद यांच्याकडे, फक्त टप्प्यावरती नियंत्रण त्यांना ठेवावं लागेल. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. क्षेत्र खाली आहे वाईडिश मिडॉनचं. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलर पोहोचला होता बॉल पर्यंत, पण त्याचा अनसक्सेसफुल अटेम्प्ट. डायरेक्ट हिट त्यानं दिलाय. तिसऱ्या रनचा प्रयत्न. बॅकअप आता आलाय. विकेट किपर एनकडे थ्रो आणि बॅट्समन या मॅच मध्ये आता रन आउट होईल. फलंदाज होईल दाबाद. हा दुसरा धक्का पोहोचत असताना सद्यस्थितीला बॅटिंग करणाऱ्या टीम समर्थ शिरगावला गरज नव्हती, आवश्यकता नव्हती तिसऱ्या रनची. कॉलिंग चुकीचं झालं आणि त्याचा फायदा इथे घेतलाय प्रतिस्पर्धी संघ शिवप्रेमी भिनारपाड्यानं. फलंदाज होते दाबाद. 2 रन ऍड होतील. बॅटिंग करणारी टीम समर्थ शिरगावच्या खात्यामध्ये रन झालेले आहे स्कोरबोर्डवर 20. अजूनही 33 धाब्याची आवश्यकता. संतोष बाद होत आहेत. न्यू कॅन्डिडेट नो बॅट्समन मैदानाकडे दाखल झाला मिडल ऑर्डरला. बॅट्समन भूषण. अजूनही 13 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. शिवप्रेमी भिनारपाडाच्या विरुद्ध खेळत असताना द्वितीय सत्रामध्ये टीम समर्थ शिरगावला. हॅलो चेक. धाबाच्या रूपाने हे सांघिक यश सध्याच्या घडीला. ऑन साइडला फ्लिक केला. सुंदर फटका. सुरेख टायमिंग होतो या फटक्यावरती. 2 फिल्डरच्या दरम्यान जजमेंट अखेर चुकला आणि अखेर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधली दरी भेदत असताना बॉल वेगानं ओलांडतोय सीमारेषा. हा येतोय चौकार. लो स्कोरिंग मॅच मध्ये या प्रकारचे फिल्डिंग तुम्हाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता देखील दाखवू शकते आणि ते चित्र सध्याच्या घडीला या बॉलवरती घडलं. परफेक्ट टायमिंग केलं. फ्लिक ऑफ द रिस्ट. अतिशय दर्जेदार स्ट्रोक होता बॅट्समन भूषणच्या बॅटमधून. हा चौकार अखेर 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 2 ओव्हरच्या 3 रन झालेले आहेत. 24-24 12 बॉल शिल्लक येतात या मॅच मध्ये. अर्थातच 2 षटकं अजून बॅलन्स आहेत आणि 2 षटकामध्ये आता इक्वेशन येऊन ठेपलं ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. फास्ट केला थोडं शिवप्रेमी भिनारपाडा टीम. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. सातत्याने आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने तुमच्याकरता सूचना येतात आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि त्यांचं पालन देखील आपण करायचं आहे. आयोजनाची भव्यता, नियोजनाची दिव्यता आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. क्रीडा सोला अजितदादा स्मृती चषक. राऊंड विकेट. पहिलाच बॉल लो फुल टॉस. तिलक रन दिलशान साईनला दिलखुश केला. नजाकत होती. देखना स्ट्रोक. कलात्मक क्रिकेट. बॉल करतोय लॉंग लेग. सीमारेषेची सबर. हा तो येशू यांच्या बॅटमधून चौकार. इम्प्रोवाइज केलं स्वतःला. बॉलच्या लाईन मध्ये आले आणि त्यानंतर फक्त दिशा देत असताना फुल टॉस बॉलवरती या 4 धावा. चौकारानंतर टीमची टोटल पुढे पोहोचले 28 ऑन द बोर्ड. 28 धावा आहेत धावफलकावरती. 5 धाब्याची आवश्यकता. औपचारिकता बघता शिल्लक त्या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटी. हॅलो चेक. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. प्रोसिजर्स टू बी रिक्वायर्ड. आणखीन एक देखना स्ट्रोक. या वेळेला देखील स्वीप केलाय. क्षेत्र खाली आहे लॉंग लेगचं आणि सातत्यानं खाली क्षेत्राची निवड करत असताना बॉलला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषा पार. हा लागोपाठचा येशूदास यांच्या बॅटमधून येतोय. दुसरा ब्लास्ट चौकार. स्कोर इज लेवल. 32 रन ऑन द बोर्ड. 32 धावा आहे धावफलकावरती. स्टील 1 मोर टू गो. अजूनही 1 धाब्याची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. तिसऱ्याच ओव्हर मध्ये जवळजवळ सामना विजय होण्याच्या उंबरठ्यावरती संघ समर्थ शिरगाव. राऊंड विकेट. हॅलो चेक. सन्मान दिला या बॉलला. 1 रन अंकित करत असताना बॅट्समन युजुजशना सामना जिंकवला टीम समर्थ शिरगाव या संघाकरता. वेल प्ले बॉयज अँड हार्ड लक. टीम शिवप्रेमी भिनारपाडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपले देखील मनापासून गौरव कौतुक. तर या देऊयात आपण या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार